एक नवल सांगतो. 7व्या अवतारात लग्नात नवलच नाही, काही नवल नाही 7व्या अवतारातलं. कारण 7व्या अवतारातलं लग्न भगवान प्रभू रामचंद्राचं जगदंबेच्या कृपेनं झालं. जगदंबेच्या कृपेनं एवढंच नवल सांगतो आणि मग काल्यातला थोडासा प्रसंग सांगून पूर्ण येणार. उन्हाचा दिवस आहे. राजा जनकाने धनुष्य ठेवलं. हे जो कोणी उचलीन त्याला सीतामाळ घालील. ते 1 नंबरच्या खुर्चीवर ते 10 तोंडाचं किडू बसलेलं होतं. त्याला अकलीचा कांदाच नाही. ते 10 तोंडाचं किडू, त्याला का अक्कल होती का काय होती, बसलं ते 1 नंबरच्या खुर्चीवर पठ्ठ्या उचलणार. आणि नवरीनं पहिल्या शब्दात सांगितलं याला माळ घालायची नाही. पण बाप म्हणला बाई तसं नाही ना, जे धनुष्य उचलीन त्याची तू, आणि ते ताकद आणि त्यानं धनुष्य उचलल्यावर तुला माळ घालावत लागेल ना, मा शब्द बट्टा लागेल ना त्याला. हुशार नवरी. धनुष्य उचलायच्या आधी ते सुरू व्हायच्या अगोदर 10-15 मिनिटानं लक्ष्मीला आवडेल असा नवरदेव आला. काय अंगात सदरा नाही काय नाही, पंचा नेसलेला, असं रुमाल टाकलेलं एका महाराजासंग नवरदेव आला. प्रभू रामचंद्र यज्ञाचं संरक्षण करून निघाले. यायला काय पत्रिका नव्हती काय नव्हती, हे बिना पत्रिकेचे. महाराजाला पत्रिका होती. आणि मग महाराजाला पत्रिका असल्यावर सांगच्याला गरज नसती. हो संघ काय काय आहे का नाही. महाराजाच्या संघचे म्हणल्यावर रांगोळी लावून जेवणार. हो तुला होतं का आमंत्रण सकाळचं? असंच असतंय ते. चला म्हणले महाराजा संघ. गेल्याबरोबर मग बसायला टाकलं तर सगळ्यात कडीची खुर्ची भेटली. कडीची आणि मोठे लोक कधी बी साध्या जागेवर बसते. वढेसले येड्यावानी करते. वढ्याला पाणी आल्यावर इतके वाजत आहेत की जसे समुद्राचे चुलतेच येत. आणि पाऊस बंद झाल्यावर छापी भिजवायला पाणी राहत नाही. छापी नाही कळायची, चिलमीच्या खालून लावते ते धुडकं, तितकी भिजवायला पाणी नसती. लो येड्यावानी करणार वडे. एक खैरीचे माऊली बसलेले, ते यायच्या पाहुण्याची ते गेलो मागच्या 15 वाड्यात. फकरू महाराज होते ना ते खैरीचे माऊली. आता ते कोण आहेत तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. ते पटक्यावलं म्हातारं. त्याच्या पाहुण्याची तर रानातली गडी धरून 27 नौकर, रानात 19 गडी. मला नाही वाटत आपल्या भागात त्या 10 खेड्यात 19 गडी कोणाची तर रानात असतील. 19 गडी. आणि तो माणूस त्यातला मंडप झाडायला. हे म्हणले महाराज पाया पडू द्या. म्हणलं राहू द्या बाबा. आता एक जण म्हणलं पडू द्या महाराज, 19 गडी येतो. आणि म्हणलं हे म्हाताऱ्याकडे 19 गडी? हो म्हणले आमच्या गावातलं 25% शिवार त्यालाच आहे. आता मी गेलो ते काऊन मंडप झाडायला म्हणून. या जेवण आपले किती भारी आहेत बघा. नुसत्या त्या फांद्या पण तोडल्या नाही पिपळाच्या. हो इकून 2 पत्र पण लावले नाही. हो इथं ते देवाचे होते पत्र, ते इथं लावले असते. ते इकडचे ते पत्रवाळ्या इकडं नसते आल्या. लय मस्त. नुसती मोकार टेकन चौघीत लुगडं एक. विठाला 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 पुन्हा ते म्हणायचे तू काल काऊन नव्हता आला. आम्ही इतकं केलं मग तितकं तोडायला आणि पत्र लावायला तो याचा असतच ना. ते असे म्हणायचे पुन्हा विठाला 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 मला काही तुम्हाला उद्देशून बोलण्यात माझा काय फायदा नाही. होय भाऊ काय त्याच्यात माझा काय फायदा आहे. बरं तुम्हाला माईक हातात आल्यामुळं तुम्हाला टोचणे मारण्यात मी काही श्रीमंत होणार नाही आणि भिकारी होणार नाही. माझं एकच मत आहे, फक्त त्याला भेट जा. त्याची ताकद इतकी मोठी आहे आगावसाहेब आमच्या त्याची. इतकं भक्तीचं सूत्र त्याचं गोड आहे की विचारता सोय नाही. तिथून इकडं आलं की त्याचं झालं पाहिजे. आणि इथून इकडं गेल्यावर कोण्या भंगिऱ्याचं व्हायचं ते व्हा. पण इथून इथं आलं याच्या दरबारात की फक्त त्याचंच व्हायचं.
ते आपलं काय करील काय सांगता येत नाही. त्याच्या मनात आल्यावर फार मोठं करतं महाराज. ते फार मोठी ताकद आहे त्याची. केली पाहिजे सेवा त्याची, वागलं पाहिजे. आणि मोठी मोठी लोक संप्रदायामध्ये याच्यामध्ये खूप वागतात. रात्री मी कीर्तनाला गेलो, पाऊस येण्याचा वाण दिसला. 4 आमदार, जिल्हा परिषद सदस्य 22, दोन्ही जिल्ह्यातले लोक एका जाग्यावर, आणि 25 लोखंडी दाताळे होते नुकती वाळवायला. 25 लोखंडी दाताळे, 25 महिला आचार्यांना लावलेल्या नुकती वाळवायला. मी चमच्यानं नुकती वाळलेली पाहिली. 109 पोत्याची नुकती. पण पाऊस येण्याचा वाण दिसायला, पत्र टाकायला आमदार पण धरायला होते. काल नारायणगडाच्या सप्त्यात होतो ते शिरस मार्गला, आणि पत्र टाकल्यावर कीर्तन आटपल्याच्या नंतर 30 मिनिटांनं पाऊस आला. जर ते टाकले नसते तर 109 पोत्याच्या नुकतीचं काय झालं असतं. निसर्ग तुमच्या हातात थोडाच आहे. पण एवढी माणसं जगतात. अरे देवापुढं वाकायचं, कोणापुढं नाही वाकायचं. 5000 कोटीची प्रॉपर्टी असेल आणि लायक नसेल तर त्याला रामराम घाल नका, पाप नाही, पाप नाही. पण 10,000 कोटीची जरी प्रॉपर्टी असली तरी त्याच्या पुढे वाकलं पाहिजे, पुण्यच लागते, वाकलं पाहिजे. कारण त्यानं पंढरपुरातल्या मालकाचा मोड्याला संसार नीट केलाय. तुका म्हणे त्यांचे वारे देव तुमच्या मरणी मरे, देव तुमचे मरणी मरे, देव तुमच्या मरणी मरे. तुका म्हणे त्यांचे वारे देव तुमच्या मरणी मरे, देव तुमच्या मरणी मरे, देव तुमच्या मरणी मरे. आपण त्याचं झालं की मग ते मरणी मरते. वाट कृपेची करी तू, मधलं सोडून देतो. जीवा तळी अंतरी तो जीवा फुला, दिशाची स्नेह भरी तू. आणि अंगाखाली खडे ऋतू नाही म्हण त्याचा जीव आथरीतून वरी झोपा म्हणतो. इतकं कृपाळू येतो, इतकं कृपाळू आहे. म्हणून त्याच्याकडे वाकणं अत्यंत गरजेचं आहे. काय होतं माहितीये का, या लोकांचा चाकर व्हा. हलकटाचा चाकर झाला की मार खावा लागतोय. निचाचे चाकर, निचाचे चाकर, निचाचे चाकर, निचाचे चाकर. चुकलिया खाती मार, चुकलिया खाती मार, चुकलिया खाती मार, चुकलिया खाती मार. निचाचे चाकर, चुकलिया खाती मार, चुकलिया खाती मार, चुकलिया खाती मार. चुकलिया खाती मार, चुकलिया खाती मार, चुकलिया खाती मार. निचाचे चाकर आणि चुकलिया रामराव खाती मार. हलकटाचा नौकर झाल्यावर त्याचं चुकल्यावर नौकराला पण हाणतात लोक. म्हणून नीच लोकांचा चाकर नाही व्हायचं, चांगल्याचा चाकर व्हा. मालक सांगतात चांगल्याचं कुत्र झालेलं परवडतंय. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, देशोदेशी धाक जयाच्या, देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे. दयाचे कुतरी परी भले, दयाचे कुतरे परी भले, दयाचे कुतरे परी भले. हे ज्याच्या नावाचा दरार आहे, ज्याच्या वाणीचा दरार आहे, ज्याच्या कीर्तीचा दरार आहे, त्याचं कुत्र परवडतंय. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, तयाचे कुतरी परी भले. ज्याच्या गोष्टीचा सगळा थाक आहे त्याचं कुत्र परवडतंय. हलकटाचा मालक होऊन काय फायदा. गुरुवर्य चातुर्मासी महाराजांच्या दारात एक कुत्र राहिलं. भोकरदन तालुक्यात त्याची समाधी त्या कुत्र्याची. मधल्या एकादशीला त्या कुत्र्याच्या पाया पडायला लोक जातात, कुत्र्याच्या समाधीच्या. कारण का गाव साहेब, ते कुत्र पंचांग न पाहता एकादशी धरीत होतं. कुत्र्याला पंचांग कळत असतं का. देवबाप्पा पंचांग करत्याचा वाद एकादशीचा कुत्र्यान मिटीला. चातुर्मासी महाराजांचं कुत्र, चातुर्मासी महाराज कुत्र ज्या दिवशी भाकर खात नाही त्या दिवशी एकादश धरीत होते.
मग हलकटायच्या पाया पडण्यापेक्षा एकादशीला त्या कुत्र्याच्या पाया पडायला जावा। देशोदेशी धाक जायच्या उत्तरी ठाकूरबुवाचे घोडे एकादशी धरायचे। मग आज चंद्रभागेत वारीला गेलो की त्या समाधीच्या पाया पडावं लागते घोड्याच्या। दर्जेदार न महाराज, दर्जेदार दर्जेदार। काय सांगत होतो? मग का तमाशा आहे का? हा, एक नंबरच्या खुर्चीला रावण आहे आणि शेवटच्या खुर्चीवर देव आहे। पण विरोधाभास किती! सीतेनं सांगितलं शेवटच्या खुर्चीवरल्याला माळ घालीन, रूपच तसं होतं। अगणित लावण्य तेज पुंजाळती, रत्नकिळ फाकती प्रभा, कानडावो विठ्ठलू कर्नाटकू, तेने मज लावी येला वेधू, रूप सावळे सुकुमार, कानी कुंडल मकराकार। काय महाराज रूपाची ताकद! पाहिली या वेध लावी, बैशी जीवी जडोनी। राजा सकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपनिया। वा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी। काय रूपात ताकद आहे! पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळियाची भूक नवजे माझ्या। इतकं सुंदर रूप, मी त्याला माळ घालीन। पण धनुष्य त्याला उचलत नव्हतं भाऊ। ते दिसायला सुंदर आहे, असल ताकदवान, पण धनुष्य नव्हतं उचलत। बरं, उचललं जरी असलं तर एक नंबरच्या खुर्चीवर नाही ना, हे आधीच उचलायलं ना, त्याचा नंबर नाही ना, याला उचलत होतं। नवल नाही, याच्यात फरक सांगतोय। 7व्या अवतारात नवल नाही, नवल 8व्या अवतारात, एवढंच सांगतो फक्त। रावण धनुष्य उचलायला लागलेला आहे त्यावेळेला 4 ब्रह्मवेत्यापैकी एक ब्रह्मवेत्ता राजा जनकाकडे होता। त्या ब्रह्मवेत्याचं नाव आहे याज्ञवल्क्य। प्रणाम केला गुरुदेव। रावणासोबत लग्न करायची इच्छा नाही, म्हणजे एक काम करावं लागते। रावण असे 10 धनुष्य उचलायची रावणात ताकद आहे, पण एक गोष्ट केल्या उचलत नाही। तू सरस्वतीची साधना कर, आणि सरस्वतीला प्रणाम केला, आणि सरस्वतीला प्रणाम केला लक्ष्मीनं, आणि मग सरस्वती प्रसन्न झाली। सरस्वतीने विचारलं काय काम? काय नाही म्हणले, धनुष्य उचललं नाही पाहिजे। 3.5 कोटी चंडिका, यंकिनी डंकिनी शंखिनी किंका विमला रमा कमला, सगळ्या 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 सगळ्या, वज्र सारा कामेश्वरी प्रियबाणी प्रियाव्रती आव्रत सव्रत सांख्यान मुच्यते तनया, या 3.5 कोटी चंडिका हजर झाल्या। आणि रावण धनुष्य उचलायला जात असताना अदृश्य स्थितीत बसल्या, म्हणून थोतराव पडलं। रावणाला धनुष्य उचलत नव्हतं असं रामायणकार सांगत असेल तर समजायचं त्याच्या गोळ्या संपल्यात। मूर्खपणा आहे ना। धनुष्य भगवान शिवशंकर खांद्याला अडकीत होते, एवढं धनुष्य जड आहे। शंकर खांद्याला अडकवायचे, शंकर किती जड असतील? आणि शंकर धनुष्य घेऊन भाऊ नंदीवर बसत होते, नंदी किती जड असेल? नंदी शंकर आणि धनुष्य तिघायचं वजन कैलास झेलीत होता। कैलास किती जड असेल? कैलास नंदी शंकर धनुष्य रावणानं लखलख आलेलं, रावण किती जड असेल? रावणाला धनुष्य उचलत नव्हतं म्हणून हे मूर्खपणा आहे ना हो। पण जगदंबेची अवकृपा झाली, आणि मग बाकीचे सगळे राजे म्हणले आम्ही येतो। तर जनक म्हणला धनुष्य उचला नाही, म्हणले आम्ही सोयीवर पाहायला आलतो। रावणाची फजिती झाल्यावर सगळ्याचेच कष्ट सुटले ना। ते म्हणले नाही हो, आपण लग्न पाहायला आलतो, आपण कशा आपण सोय देखील कशा, आमचं पहिलं झालेलं आहे। असे चालू होते काय काय आलेले राजे निघून गेले, पण ते म्हणले नका, निदान पाहायला आले तर थांबा। आणि मग रामचंद्र उभे, उचलतो म्हणले। महाराज रामचंद्राला धनुष्य उचलत नाही असं कोण म्हणेल? तो जगाचा बाप आहे। पण सीतेचं अंतकरण तुटलं रखमाजी बाबा। कोमल आहे, राजस आहे, राजकुमार आहे, धनुष्य इतकं जड आहे आगाव साहेब, हाताला किती रुतल। पुन्हा याज्ञवल्क्याचं दर्शन। म्हणले गुरुदेव मालकाच्या हाताला त्रास होईल, सोपं काम आहे म्हणले। जगदंबेच्या अवकृपेनं रावण पालथा पडला, आणि जगदंबेच्या कृपेने धनुष्य आपण मात्या मोडन, पण म्हणणं तू तिला पुषे त्याचे कधी न नाशे, विचारलं पाहिजे ना। लय लोकायला दुसऱ्याला पुसण्यातच गुगु आहे तू, मी कस काय विचारणार? तुला काय कळतं सुमळ्या? विचारावं लागेल ना तुला, विचारावं लागेल।
पुशे त्याचे कधी न नाशे. बाप मेला आणि पोराच्या हातात कारभार आला आणि मग ते म्हणलं आपल्याला भाऊ सगळा नवा कारभार करायचा. बैल नव्हे, आवत नव्हे, यटणं नव्हे, सगळं नवच करायचं. मग बैल नवे आणले, बरं ठीक आहे, पैशाचा जोर होता, आणले. आवत नवे आणले, येठण आणलं 2 ट्रॅक्टरच्या टाल्या. पारापशी आऊत झुपल्यावर बैल रानात आणि आऊत इथंच होतं. तर तिकून एक जण सांगायला आला, तुमचे बैल रानात, येडपटेस का काय म्हणला, आऊत घेऊन आलो. आणि ते म्हणले बैल रानात आणि आऊत का? अरे म्हणला कारभार दांडगा आहे, येठणच इतकं लांब लावलंय. अशा 5 टाईल शेती करता येत असती भाऊ. बैल रानात आणि इतकं येठण लांब. त्याच्यामुळे विचारणं सुमळ्या, येठण किती असावा, येठणाला तुकडे किती असावा, बंध लाईत नसते, शास्त्र येठणाला गाठ मारीत नसते, चार देत असते. असं काही पुशे त्याचे कधी न नाशे. 2-4 सुना, 5वी आली. 5वी आली शहाणी, उचकानी होती जरा, आणि उचकाण्या नवऱ्याला परवडत नाहीत, सासू सासऱ्याला परवडत नाही, शेजाऱ्याला पण परवडत नाहीत उचकाण्या. वैकुंठवासी बापूसाहेब मालक म्हणायचे, आंधळ घोडीशे पायंदळ भला, आंधळ घोडीशे पायंदळ भला ना अवकुशळ बायकुश रानका भला. हो, तर देहूतले मालक याच्या पलीकडे सांगतात, कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. हो, उचकानी आली आणि ती म्हणली, आता पहिल्या बिचाऱ्या होत्या तशा काय तशा काय तशा काय. हे आल्याबरोबर आता सासून सांगितलं, बाई आता लग्नातलं गोडधड खाल्लं, पिठलं भाकरी करा. मग विचारावून मोठ्या जावाला, पिठल्याला आधन किती टाकू? आंघोळीच्या भगुन्यात पिठलं केलं. सासू म्हणली, आता पहाटा अंगाला लावून यानंच आंघोळी करू. विचारावा, जगभर टाकू का, गुंडीभर टाकू का, कळशीभर टाकू? आंघोळ्याच्या भगुन्यात पिठलं केलं. हो, तू जवळचे ढेले इकायला लावशील म्हणले असे पिठले केल्यावर. विचारायला काय होते, पुशे त्याचे कधी न नाशे. माणसाने विचारलं पाहिजे, लहानपणा नाही घेत. त्याच्यात काय लहानपण आहे, विचारायचं आपण कोणाला पण. सरस्वतीनं सांगितलं, सांदीपनीनं सांगितलं, सीते पुस ना, पुस जगदंबेला पुस. आणि मग जगदंबेला सांगितलं आता काय करायचं. काही नाही म्हणे, रामाला म्हण फक्त धनुष्य उचलायचं नाटक करा. देव नुसतं वाकले, लोकायला वाटलं हे धनुष्य उचलायला, धनुष्यनं जगदंबेनंच उचललं. 1 पैशाचा त्रास प्रभू रामचंद्राला नाही. मोठं ट्रॅक्टर आवळीतानं इकून 6 आणि तिकून 6 माणसं असतील, 16. पण काही काही इतके गुलाबी चालू असते, ते 16ला हात लाईत नाहीत, नुसतं करतात हा, आवाज दांडगा करणार, पण 16ला हातच नाही. आणि जे ओरिजिनल वड होतं का, त्याचा आवाज कसा, मग ते ओरिजिनल वड आहे ना ते. पण जे चालू असतं का, ते नुसती सोल हातात हा. तसं प्रभू रामचंद्रानं काम केलं. तरी बाहेरच्या सारखं नाही करणार कीर्तन. विठला 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 त्या धनुष्य मोल्ड आणि सीता प्राप्त झाली. काय नवल आहे पुराण, जर खरं पाहिलं तर नवल काय, काहीच केलं नाही ना, काहीच केलं नाही. आता बघा पुढच्या अवतारात नवल. 16,108 नवऱ्या आता. मंडप किती मोठा दिला असेल आगाव साहेब, किती मोठा मंडप. आता 16,108 नवऱ्या म्हणजे प्रत्येक नवरीचे वडील, तिचे चुलते भाऊ, सगळे गोचे मामे काके, इष्ट मित्र सज्जन टके सोयरे धायरे सगळे आले. पण लक्ष्मीचे वडीलच याचे राहिले. लक्ष्मीचे वडील कोण? समुद्र. आणि लग्नाच्या आधी 20-25 मिनिटानं लक्ष्मीनं सांगितलं, प्रभू माझे बाबा लग्नाला बोलवन. भगवान म्हणले, जाऊ दे ना. असं कसं म्हणले, माझे वडील आहेत ना. नसते तर काय नाही, पण माझे वडील माझ्या लग्नाला असं बोलवा. लगेच पत्रिका लिहिली सुवर्ण अक्षरात. बरं, हौसानं लिहिली 7 समुद्राला. देव हौसानं 7 समुद्राला लिहिली. आणि 7 समुद्र लग्नाला आले. कुठं बसवायचे मंडपात, कुठं बसवायचे? आणि लग्नाला आमंत्रण दिलेली माणसं भाऊ भोईला बसतील का? संध्याकाळचा ठिकाणा नसला तरी माग बसत नाही, कॅबिन मध्ये जागा मागवतोय. आता तरी काळ संपला, पहिलं लय अवघड आहे. तांब्यात विस्तू टाकून इस्त्री करणार. हो, ते पोराचा बाप मेला खळ्यावर हाक मारू मारू तरी हो नाही येणार. आणि टेम्पो जर निघून गेला तर मग आम्हाला सांगितलंच कशाला होतं. आमच्या इथं का लेकरं बाळं नाहीत का?
आमच्या इथे लग्न होणार नाहीत का? इतकी सामान्याची तर समुद्र साधे असतील का? भगवंतानं सांगितलं लक्ष्मी समुद्राला म्हण बाहेर थांबा. नाही म्हणले, बाहेर थांबणार नाही. त्याला मधी बोलवा. तुमच्यात जर ताकद नव्हती तर तुम्ही आमंत्रित कशाला केले? तर देव होता. अंगावरचा एकच रोम काढा, एक रोम अंगावरला काढा, आणि त्या रोमाचा खड्डा किती पडला असेल? त्या एका खड्ड्यात साती समुद्र बसिले. नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोढे विढोबा रखुमाई. आठव्या अवतारातल्या प्रत्येक गोष्टीतलं नवल. स्वतःच्या लग्नात नवलंय 10, सुभद्रेच्या लग्नातली नवलं 4. अशा प्रत्येक नवलाच्या गोष्टी आठव्या अवतारात झाल्या. म्हणून देहूतले मालक नवल सांगतात. महाराज पृथ्वीजीने तृप्त केली रखमाजी बाबा. विश्वाला तृप्त करण्याची ताकद त्याच्यात आहे. झाडावरच्या माळावरच्या बोरीला कोण पाणी घालते? तरुवर फुटती किंवा उष्ण काळ माशी फुटती तरुवर जीवनतयाशी कोण घाली. खालच्या केळीचं एक पाणी हुकलं की केळी झोपत्यात, अंग टाकून देतात. खालच्या गव्हाचं पाणी हुकलं तर गहू जिऱ्यावानी होते. खालच्या धनाचं पाणी हुकलं की पीक मातीत जाते. आणि आजही माळावरची झाडं हिरवेगार लसलस जीवनतयाशी कोण घाली. आणि विश्वाला पाणी पाजण्याची जीव घालण्याची ताकद ज्याच्यात त्याला यशोदा जीव घालायली. तुम्हाला एक माहित असेल, इरी फोडण्यात गाव बाका होता आपलं. आमच्या गावात इर फोडायला माणसं चांगली होती. तर 40-50 फुटावर जे दगड निघतो का खालचा, ते दगड फुटल्याच्या नंतर त्याच्यात बेंडूक सापडतो. पाषाणाची पोटी, पाषाणाच्या पोटूत दरदूर बैसाला 50-60-100 फुटाच्या खाली जे दगड निघतो का त्या दगडात बेंडूक सापडतो. त्याला कोण चारा घातला असेल? तो पंढरपुरातल्या मालकानं. म्हणजे 100-200 फुटातल्या खालच्या दगडातल्या बेंडकाला चारा घालायची ताकद त्याच्यात येते. त्याशी यशोदा भोजन घाली. ही नवलाची गोष्ट आहे. विश्व कडेवर घ्यायची ताकद ज्याच्यात आहे त्याला यशोदेनं कडेवर घेतलंय. नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोढे. चालत असलेला नित्याप्रमाणे मारुतीरायाच्या कृपेने, भगवान कानिपनाथाच्या कृपेने, भगवान माळसाकांताच्या कृपेने, मा जगदंबेच्या कृपेने, भगवान शिवजीच्या कृपेने, साधू संतांच्या कृपेने या मारुतीरायाच्या वास्तूच्या बाबतीत सद्गुरू महंत खटकेश्वर बाबांची सुद्धा फार मोठी कृपा होती. या मारुतीरायावर सावली त्यांच्या कृपेने झालती. त्याही सद्गुरू साधूच्या चरणी प्रणाम करतो. या परमपावन मारुतीरायाच्या दरबारात माझ्या लहानपणी सगळ्यात जास्त जर भजन कोणी केलं असेल तर संत सुरदास महाराजांनी केलं. फार मोठी अधिकार शक्ती. मी 23.5 वर्ष झालं भाऊ त्या महात्म्याचा फोटो डायरीत घेऊन फिरतो. सुरदास महाराजाचा फोटो डायरीत घेऊन 23.5 वर्ष झालं फिरतोय. काय निष्ठेनं सेवा केलेल्या लोकांची ताकद वेगळी असते. गर्भांध होते, चक्षुहीन होते, पण काही काही अभंग मी आतापर्यंत महाराष्ट्रात बऱ्यापैकी भजन ऐकून ऐकले नाही. काय वाराचे अभंग म्हणायचे,
काय नवरात्रात अभंग म्हणायचे. तू विटेवरी सखये बाई ओ करी कृपा, सावळे सुंदरी ओ करी कृपा, लावण्य मनोहरी ओ करी कृपा, ओ करी कृपा, उजळ कुळदीपा, मार्ग बहु सोपा, येऊनी लवलाही येऊनी लवलाही, सच्चित आनंद अंबाबाई ओ करी कृपा, सच्चित आनंद अंबाबाई ओ करी कृपा. सद्गुरु सुरदास महाराजांची सुद्धा फार मोठी कृपा आहे. फार दिवसापासून आदरणीय रुक्माजी महाराज सुद्धा या प्रत्येक दरवर्षीच्या सप्तात त्यांची सुद्धा वर्णी असते. माझ्या लहानपणी महाराजांकडे पारायण असायचं. त्यावेळेला खूप मोठी सेवा या मारुतीरायाच्या दरबारात रुक्माजी महाराजांना सुद्धा घडली. या सप्त्याची सुरुवात अष्टग्रह ज्या वेळेला एकत्रित आलते का बाप्पा, अष्टग्रह असू द्या माझं वय लहान, अष्टग्रह ज्या वेळेला एकत्रित आलते त्यावेळेला सावरगावचे मुंडे महाराज, त्यांचं वय त्यावेळेला 65 वर्ष होतं. त्याच्यावर ते 5-10 वर्षाला गेले असतील. हा तुम्ही पाहिलेले याच मंदिरात. आणि अष्टग्रह ज्या वेळेला इथे एकत्रित आले त्यावेळेला एक लहानसा वट्टा होता, तिथं पलीकड सराटे होते मारुतीच्या वट्ट्यावर. आणि तिथून पुढं सप्ताह म्हणले मधुकरी मागू आपण सप्ताह करू. त्यावेळेला हा सप्ताह सुरू झालेला आहे. आता त्याला रूप चांगलं आलं, लोकांकडे द्रव्य वाढलं, लोकांची देण्याची भावसुद्धा वाढला. अहो सकाळच्या नाश्त्याला गाव चुलबंद जेवावं इतकी लोकांची श्रद्धा, इतका भाव, इतकं प्रेम, इतका आदर. करून घेणाऱ्यांनी मोठ्या श्रद्धेनं करत राहा. समाजानं दिलेला अर्थ खर्चित असताना काटेकोरपणानं खर्चायचा. आपल्याकडे एखाद्याने एखादी गोष्ट दिली तर आपली मालकी म्हणून ती खर्चायची नाही, आपण देवाचे सेवक म्हणून काम करायचं. परमेश्वर आपल्याला मोठं करत असतो, काय विषय नसतो. त्याला सांगायची गरज नाही, पत्रिकेवली ह्याची गरज नाही, वहीतले ह्याची गरज नाही, मी केलंय म्हणायचं नाही. त्याला सगळं कळतंय. आपण अंधारात करा, उजेडात करा, कुठेही करा. मारुतीराय कृपाळू आहे आपला. कोणी सतरंजी टाकील, कोणी मंडप झाडील, कोणी पंगत देईल, कोणी पाणी वाढील, कोणी मीठ वाढील, कोणी पात्र वाढील, कोणी पदार्थ वाढील, कोणी पात्र उचलील. जी जी काही सेवा 8 दिवस ज्याला ज्याला करण्याचा योग, कोणी भजन करील, जेवढी करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न दरवर्षी 8 दिवस मारुतीरायाच्या दरबारात ज्याच्या वाट्याला सेवा येईल त्यानं करत राहायची. अहो कीर्तन ऐकीनं सुद्धा सेवाचे, भागवत रामायण ऐकीनं सुद्धा सेवाचे. ही ज्याला ज्याला करता येईल त्यानं करण्याचा प्रयत्न करत जा. निश्चित मारुतीरायाची कृपा आपल्यावर पावन होईल. आज उपस्थित आदरणीय रुक्माजी महाराज सुद्धा या ठिकाणी आहेत. आपल्या गावचे ग्रामजोशी नरहरी देवा सुद्धा आहेत. हे टेकाळे महाराज सुद्धा आहेत. राजकीय क्षेत्रातला आध्यात्मिक आणि एक वारकरी राजकारणी आदरणीय आघाव साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत. जुने मृदंगाचार्य रामराव शेवडीकर सुद्धा आहेत. बऱ्यापैकी पंचक्रोशीतून आलेली श्रोते जनार्दन, विमा सल्लागार अधिकारी आदरणीय आमचे देशमुख साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत. आणि परिसरातली सर्व इष्ट मित्र सजन सखे सोयरी धायरी सगळी आहेत. आमचे पांचाळ सर सुद्धा आहेत. मी मगाशी बोललो भाऊला, उदात्त अंतकरणाने ज्या 5 लोकांनी आपल्याला जागा दिली म्हणून मोठ्या, नाही तर इथं स्वयंपाक व्हायचा आपला. हा स्वयंपाक करत असताना याचा शेक कीर्तन करायला लागायचा, बसणाऱ्याला लागायचा. आपल्यावर कृपा झाली त्या 5 लोकांची, त्यांनी ती जागा दिली. तेवढी जागा तिला कंपाऊंड करून घेऊ म्हणजे त्याच्यात 2-3 टाक्या तणनाशकाच्या फवारता येत्याल. बाहेरचे कुत्रे येत नाहीत. संध्याकाळी समोरून कुलूप लावलं की माणसं जरी झोपले तर कल्ह्या कुत्रे चाटीत नाहीत, काय नाहीत, काय नाहीत, काय नाहीत. इथं आज कसं असतं माहिती आहे का, सामुदायिक कार्यक्रमात असल्यावर सगळा गाव असतो आणि जेव्हा कुत्रे चाटते तेव्हा अरे राव तुरे राव घरी झोपलेले असतात पंख्याखाली, तेव्हा कोण असते तिथं. मग अशा वेळेला ती जागा आरक्षित असावा, ती व्हावा आणि ती पण डोकं लावून करावा. असं करू नका मनानच वानरायनं उड्या टाकणं निघून जाणं. हे जे कंपाऊंड झालं नाही हे वानरायनं उड्या हाणू 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 हाणू, कारण देवाचं कधी पण मजबूत करायचं. ते 10 फूट होतं असेल तर 5च फूट करायचं, पुन्हा पुढच्या वर्षी 5 फूट करायचं, पण ते मजबूत करायचं. आपल्या घराला कुठं भेग पडी तर आपण त्याला सिमेंट लावू, देवाच्याला कोण लाईत असते. त्याच्यामुळं देवाचं काम हे रेल्वे खात्यातल्यासारखं केलं पाहिजे, मजबूत. ते कसं ते 10 आपले बाकीचे पुलं उद्घाटनाच्या आधीच पडत आहेत.
पण रेल्वेचा पूल मर्यादा संपल्यावर बी त्याला पाडायसाठी तितकेच पैसे लागत आहेत. काम असतं ना केंद्रात तसं तसं देवाचं काम तितकं मजबूत करायचं.